काय होईल जर मधुमेहावरचा सर्वात लोकप्रिय, सर्वात आरोग्यदायी मानला जाणारा एखादा पारंपरिक उपायच एखाद्या रुग्णाचा जीवावर बेतला तर? म्हणजे त्याला थेट बेशुद्ध अवस्थेत घेऊन गेला तर? बापरे, हा विचारच खूप भयानक आहे. पण कसे हे प्रत्यक्षात घडू शकतं? अगदी तेच. आणि आजच्या या चर्चेची सुरुवात आपण ह्याच अत्यंत धक्कादायक वास्तवाने करत आहोत. कारण कसं आहे ना, मधुमेह म्हणजे केवळ गोड खाणं बंद करणं हा एक अतिशय वरवरचा समज आहे. शरीराची ही गुंतागुंतीची यंत्रणा जेव्हा कोलंबडते तेव्हा चांगले आणि नैसर्गिक वाटणारे पदार्थही कसे घातक ठरू शकतात हे समजून घेणं आज खरंच काळाची गरज बनली आहे. हो, आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. तर आजच्या या सविस्तर माहितीच्या प्रवासात आपण अशा 10 खाद्यपदार्थांमागील विज्ञानाचा वेध घेणार आहोत, जे मधुमेहाच्या रुग्णांनी पूर्णपणे टाळायलाच हवेत. हे सखोल विश्लेषण रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या मार्गदर्शनावर आधारित आहे. केमिकलयुक्त औषधांचा भडीमार करून शरीरात नवीन आजार निर्माण करण्यापेक्षा आजाराच्या मुळावर घाव घालणारा हा आयुर्वेदिक दृष्टिकोन नक्की कसा काम करतो हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. कारण मधुमेह व्यवस्थापित करणं म्हणजे एखाद्या अत्यंत संवेदनशील गाडीचं ड्रायव्हिंग करण्यासारखं आहे. बरोबर. कोणत्या पेडलवर म्हणजे कोणत्या खाद्यपदार्थावर पाय ठेवायचा नाही हे अचूक माहीत असणं गरजेचं असतं. ओके, नक्कीच. आपण हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे डॉक्टर रेणुशे यांचा उपचारांकडे बघण्याचा दृष्टिकोन. ते MD मेडिसिन आयुर्वेद आहेत. आणि जेव्हा आपण मधुमेहासारख्या आजाराचा विचार करतो ना, तेव्हा आधुनिक वैद्यशास्त्र अनेकदा फक्त रक्तातील साखरेचे आकडे पाहतं. हो, ते तर आहेच. नुसती शुगर टेस्ट केली जाते. अगदी. पण डॉक्टर रेणुशे यांच्या प्रॅक्टिसचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाडी परीक्षा. आता बघा, नाडी परीक्षा हे तंत्र नक्की काय करतं? आपण फक्त हाताच्या मनगटावर बोटे ठेवून हृदयाचे ठोके मोजण्याबद्दल अजिबात बोलत नाही आहोत. अच्छा, म्हणजे त्यापेक्षा खूप सखोल आहे. हो तर, रक्त जेव्हा हृदयातून संपूर्ण शरीरात वाहतं तेव्हा ते आपल्यासोबत शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती, ताण आणि दोषांचे म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचे सूक्ष्म संकेत घेऊन येतं. नाडीच्या प्रवाहातील गती, दाब आणि लय यावरून शरीराच्या आतलं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम कसं कोलमडलंय याचा अचूक वेध घेता येतो. बापरे, म्हणजे पूर्ण शरीराचा स्कॅनच जणू. अगदी कसंच. त्यामुळे आज ज्या 10 पदार्थांवर आपण चर्चा करणार आहोत ती केवळ इंटरनेटवर मिळणारी एखादी जुजबी यादी नाहीये. शरीराचं आंतरिक संतुलन कसं बिघडतं आणि ते टाळण्यासाठी कोणते अचूक निर्णय घेणं गरजेचं आहे याचं ते एक अत्यंत प्रगत आणि सूक्ष्म शास्त्र आहे. हे ऐकायला खूपच प्रभावी वाटते. कारण नाडी परीक्षेतून थेट शरीराच्या कार्यप्रणालीचा नकाशाच समोर येतो. आता याच कार्यप्रणालीचा विचार करताना साखरेचा मुद्दा साहजिकच सर्वात आधी येतो. हो, साहजिकच. मधुमेह म्हटलं की साखर आलीच. बरोबर. तर या यादीत गोड दही, चॉकलेट्स, गोड कांदे, बिस्किटे, कचोरी, चाट आणि डबाबंद फळे यांसारखे पदार्थ मधुमेहात वर्ज्य आहेत असं स्पष्ट सांगितलंय. आणि हे ऐकल्यावर फारसं आश्चर्य वाटत नाही, कारण या सर्व गोष्टींमध्ये कृत्रिम साखर किंवा मैदा ठासून भरलेला असतो. हो, ते तर उघडच आहे. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण या वर्ज्य पदार्थांमध्ये सुकामेवा, विशेषतः बेदाणे किंवा किशमिश आणि खजूर यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. एक मिनिट, हे जरा जास्तच वाटत नाहीये का? म्हणजे कसं? म्हणजे बघा ना, बिस्किटे आणि कँडी समजण्यासारखं आहे, पण सुकामेवा आणि खजूर तर निसर्गातून मिळतात ना. नैसर्गिक गोडवा सुरक्षित का नाही? मानवी समाज हजारो वर्षांपासून हे खात आलाय. हा एक अतिशय रास्त आणि अनेकदा विचारला जाणारा प्रश्न आहे. नैसर्गिक म्हणजे नेहमीच सुरक्षित हा आहाराच्या बाबतीतला सर्वात मोठा गैरसमज आहे बरं का. अच्छा, असं का? मुळात मानवी शरीर हजारो वर्षांपासून फळे खात आलं असलं तरी आजच्या मधुमेही रुग्णाचं शरीर आणि एका निरोगी माणसाचं शरीर यात जमीन आसमानाचा फरक असतो. बेदाण्यासारख्या सुक्या मेव्यामध्ये जो नैसर्गिक गोडवा असतो ना, तो अत्यंत केंद्रित म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात असतो. म्हणजे नक्की काय होतं या प्रक्रियेत? हे बघा, जेव्हा ताज्या द्राक्षांमधून पाणी पूर्णपणे काढून टाकलं जातं आणि त्याचं बेदाण्यात रूपांतर होतं तेव्हा पाण्याचा अंश संपतो, पण साखरेचा अंश तिथेच राहतो. म्हणजे जी साखर आधी पाण्यासोबत विरघळलेली होती ती आता एका अतिशय लहान आकारात एकवटली जाते. अगदी बरोबर.
आणि मधुमेहाच्या स्थितीत शरीरातील स्वादुपिंड म्हणजेच पँक्रियास आधीच कमकुवत झालेलं असतं. ते पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही. अशावेळी जेव्हा हा केंद्रित नैसर्गिक गोडवा शरीरात जातो तेव्हा तो रक्तातील साखरेची पातळी एखाद्या त्सुनामीसारखी अचानक आणि अत्यंत वेगाने वाढवतो. बापरे, त्सुनामीसारखी. हो, आणि खजुराच्या बाबतीतही अगदी हेच घडतं. नैसर्गिक असली तरी ती शेवटी साखरच आहे ना, आणि ती पचवण्याची शरीराची यंत्रणाच काम करत नसल्यानं ती थेट रक्तात साचून राहते. म्हणजे केवळ नैसर्गिक असा टॅग लावला आहे म्हणून एखादा पदार्थ मधुमेहात आपोआप सुरक्षित होत नाही. हो, शरीर तो पदार्थ कसा हाताळतं हे जास्त महत्वाचं आहे. हे खूपच महत्वाचं निरीक्षण आहे. याच धाग्यावरून आपण आता फळांच्या मुद्द्याकडे वळूया. फळे ही नेहमीच आरोग्यासाठी वरदान मानली जातात. पण इथे केळी, द्राक्ष, चिकू, लिची आणि सीताफळ यांचं सेवन पूर्णपणे निषिद्ध मानलं आहे. हो, कारण त्यात गोडवा खूप असतो. आणि याहूनही मोठा धक्का म्हणजे भारतीयांचा लाडका आंबा खाण्यासही सक्त मनाई केली आहे. डॉक्टर रेणुशे स्पष्ट सांगतात की पिकलेल्या आंब्यात सुमारे 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. पण एक शंका आहे. बोला ना. फळांमध्ये तर फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ देखील असतात ना? फायबरमुळे साखरेचं पचन संथ होतं असं आपण नेहमी ऐकतो. मग आंब्यासारख्या पौष्टिक फळाला पूर्णपणे का टाळायचं? या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर फायबरचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण इथे आपल्याला प्रमाणाचं म्हणजे व्हॉल्यूमचं गणित समजून घ्यावं लागेल. फळे निश्चितच पौष्टिक असतात, त्यात जीवनसत्व असतात. हो, म्हणूनच आपण ते खातो. पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुख्य शत्रू फक्त थेट साखर नसून कार्बोहायड्रेट्स देखील असतात. कारण शरीरात गेल्यावर प्रत्येक कार्बोहायड्रेटचं रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्येच म्हणजे साखरेतच होतं. अच्छा, म्हणजे कार्ब्स म्हणजे अप्रत्यक्षपणे साखरच. अगदी. जेव्हा आपण एकाच वेळी 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स शरीरात टाकतो, जसं की एका पिकलेल्या आंब्यातून, तेव्हा ते प्रमाण इतकं प्रचंड असतं की फळांमधील फायबर त्या साखरेच्या प्रवाहाला थोपवू शकत नाही. बापरे. 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स म्हणजे साधारणपणे 6 ते 7 चमचे साखर एकाच वेळी रक्तात सोडण्यासारखं आहे. यकृत म्हणजे लिव्हर फळांमधील फ्रुक्टोजवर अत्यंत वेगाने प्रक्रिया करतं. आणि मग रक्तातील साखर अचानक वाढते. होय, या प्रक्रियेमुळे रक्तातील साखरेचा आलेख अचानक रॉकेटसारखा वर जातो, ज्याला आपण स्पाइक म्हणतो. एका निरोगी शरीरात इन्शुलिन ही वाढलेली साखर लगेच पेशींमध्ये पोहोचवण्याचं काम करतं. पण मधुमेहात हे इन्शुलिनच कमी असतं. बरोबर. हे अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स हाताळण्यासाठी आवश्यक असणारं इन्शुलिन उपलब्ध नसतं. त्यामुळे आंब्यातील पोषक घटक बाजूलाच राहतात आणि वाढलेली साखर रक्तवाहिन्यांचं नुकसान करायला सुरुवात करते. म्हणजे भारतीय माणसाला आंबा न खाण्याचा सल्ला देणं मोठा धक्का असला तरी त्यामागचं विज्ञान खूपच ठोस आहे. जर आपण 25-30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सला थेट साखरेच्या 6 चमच्यांसोबत जोडून पाहिलं तर परिस्थितीचं गांभीर्य लगेच लक्षात येतं. हो, आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आता या थेट गोड लागणाऱ्या पदार्थांकडून आपण अशा पदार्थांकडे वळूया ज्यांची चव अजिबात गोड नसते. तरीही ते मधुमेहासाठी अत्यंत घातक मानले जातात. हां, बरोबर. इथे डॉक्टर रेणुशे यांनी बटाटा आणि रताळ्याचं सेवन करणं टाळावं असं सांगितलंय. तसंच जास्त चरबीयुक्त म्हणजे हाय फॅट पदार्थांचं सेवनही निषिद्ध आहे. जसं की संपूर्ण चरबीयुक्त दूध, पनीर, सॉस, चीज, क्रीम आणि साय किंवा मलाई. होय, हे पदार्थही कटाक्षाने टाळायला हवेत. आता बघा, बटाट्यात किंवा चीजमध्ये गोडवा नसतो. आजकाल तर अनेक डाएट प्लॅन्समध्ये चरबीयुक्त पदार्थ खाण्यावर जोर दिला जातो. मग मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचा आजार, तिथे चीज, पनीर किंवा बटाट्याचा काय संबंध? हां, विज्ञानातील एक अत्यंत रंजक टप्पा आहे बरं का. आधी आपण बटाटा आणि रताळ्याचा विचार करूया. हे पदार्थ म्हणजे स्टार्चचे भंडार आहेत. आता स्टार्च म्हणजे काय? काय असतं नक्की स्टार्च? जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर स्टार्च म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साखरेच्या रेणूंची जोडलेली एक लांब साखळी असते. जेव्हा स्टार्चयुक्त पदार्थ खाल्ले जातात तेव्हा पचनसंस्थेतील एन्झाईम्स एका कात्रीसारखं काम करतात आणि त्या साखरेचे तुकडे करतात. अच्छा, म्हणजे ती साखळी आत गेल्यावर तुटते. हो, आणि ही साखळी तुटली की त्यातून शुद्ध साखरेचेच म्हणजेच ग्लुकोजचे रेणू मोकळे होतात. त्यामुळे बटाटा खाणं म्हणजे
अप्रत्यक्षपणे, थोड्या विलंबाने का होईना, पण थेट साखर खाण्यासारखंच आहे. अरे चा, म्हणजे स्टार्च म्हणजे लपलेली साखरेची साखळी. हे स्पष्टीकरण खूपच सोपं आणि अचूक आहे. पण मग पनीर, चीज आणि मलाई उच्च चरबीयुक्त पदार्थांचा साखरेशी काय संबंध? फॅट्समधनं तर साखर तयार होत नाही ना? नाही, चरबीयुक्त पदार्थांचा संबंध थेट साखरेच्या निर्मितीशी नसून साखरेच्या वापराशी आहे. रक्तातील साखर पेशींच्या आत जाते आणि तिथे तिचं ऊर्जेत रूपांतर होतं. ही तर सामान्य प्रक्रिया झाली. बरोबर. पण जेव्हा आहारात चीज, पनीर आणि मलाईसारखे उच्च चरबीयुक्त पदार्थ सतत आणि मोठ्या प्रमाणावर येतात, तेव्हा रक्तातील आणि पेशींच्या आजूबाजूची चरबी वाढते. ही चरबी पेशींच्या कुलुपावर एका जाड थरासारखी जमा होते. बापरे. यालाच वैद्यकीय भाषेत इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. यामुळे इन्सुलिन रूपी चावी त्या कुलुपात नीट बसतच नाही. परिणामी कुलूप उघडत नाही आणि साखर पेशींच्या आत जाण्याऐवजी रक्तातच अडकून राहते. म्हणजे चरबीमुळे शरीराची साखरेला ग्रहण करण्याची यंत्रणाच पूर्णपणे ठप्प होते तर? अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर मधुमेहात हाय फॅट आहार हा साखरेचा मार्ग रोखणारा सर्वात मोठा अडथळा बनतो. म्हणजे हे दुहेरी संकट आहे. कार्बोहायड्रेट्समुळे रक्तात साखरेचा पूर येतो आणि दुसरीकडे अतिरिक्त चरबी पेशींचे दरवाजे बंद करून तो पूर तसाच राहील याची व्यवस्था करते. हो, आणि म्हणूनच चरबीयुक्त आहार टाळणं महत्वाचं आहे. आपण नेहमी फक्त गोड चवीकडे लक्ष देतो, पण आजाराची पाळेमुळे चरबी आणि स्टार्चमध्येही कशी दडलेली असतात हे यातून स्पष्ट होतंय. आता या सर्व आहाराच्या गणितानंतर आपण एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक मुद्द्याकडे आलो आहोत. कोणता मुद्दा? बऱ्याचदा आहारातील बदल केल्यानंतर अनेक जण काही पारंपरिक उपायांकडे वळतात आणि तेच उपाय रामबाण समजून चुकीच्या पद्धतीने वापरतात. इथे या यादीत सांगितलंय की अनेकदा साखर नियंत्रित करण्यासाठी कारल्याचा रस पितात, पण जर साखरेची पातळी आधीपासूनच कमी असेल तर कारल्याच्या ज्यूसचं सेवन अजिबात करू नये. हो, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. आणि तसंच आवळ्याचा मोरावळा खाणंही टाळावे असं म्हटलंय. 1 मिनिट, हे वाचून मोठा धक्का बसतोय. कारल्याचा रस तर मधुमेहावरील सर्वात मोठा पारंपरिक उपाय मानला जातो ना, आणि आवळा तर शरीरासाठी खूप चांगला असतो, मग मोरावळा का नको? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण करतो. आणि इथेच कोणताही आयुर्वेदिक उपाय अंधेपणे करणं कसं जीवावर बेतू शकतं हे समोर येतं. म्हणजे आपण सुरुवातीला जो बेशुद्ध पडण्याचा उल्लेख केला तो याच संदर्भात होता का? अगदी बरोबर. कारल्याचा रस मधुमेहात नक्कीच फायदेशीर ठरतो, हे आयुर्वेदाही मान्य करतं. तो रक्तातील साखर वेगाने कमी करण्यास मदत करतो. पण धोका तिथेच सुरू होतो जेव्हा अनेक उपाय एकाच वेळी केले जातात. म्हणजे कसं? औषधं आणि कारल्याचा रस एकत्र. हो, समजा एखाद्या रुग्णाची साखरेची पातळी आधुनिक औषधांमुळे किंवा कडक आहारामुळे आधीच नियंत्रणात आली आहे किंवा थोडी कमी झाली आहे. अशा वेळी केवळ एक चांगला उपाय म्हणून जर त्याने सकाळी उपाशीपोटी कारल्याचा रस प्यायला तर काय होईल? साखरेची पातळी खूपच खाली जाईल. बरोबर. रक्तातील साखरेची पातळी अचानक निचांकी बिंदू गाठेल. याला वैद्यकीय भाषेत हायपोग्लायसेमिया म्हणतात. मेंदूला काम करण्यासाठी सतत ग्लुकोजची म्हणजेच साखरेची गरज असते. जेव्हा कारल्याचा रस रक्तातील उरलीसुरली साखरही शोषून घेतो, तेव्हा मेंदूची ऊर्जा पूर्णपणे खंडित होते. बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हो ना. यामुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, रुग्ण बेशुद्ध पडणे किंवा थेट कोमात जाण्याचीही शक्यता असते. ही स्थिती वाढलेल्या साखरेपेक्षा कित्येक पटीने अधिक जीवघेणी ठरू शकते. कोणताही आयुर्वेदिक उपाय हा शरीराच्या सध्याच्या स्थितीनुसार ठरवावा लागतो. तो सरसकट कधीही करण्यासाठी नसतो. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. योग्य उपायही चुकीच्या वेळी विष ठरू शकतो. साखरेची पातळी अति कमी होणं हा प्रकार वाढलेल्या साखरेपेक्षाही भयंकर असू शकतो. आणि ते मोरावळ्याचं काय? आवळा तर सुरक्षित असायला हवा ना? आवळा स्वतः अतिशय उत्तम आहे. त्यात भरपूर क जीवनसत्व असतं. पण मोरावळा बनवण्याची प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. मोरावळा बनवताना आवळा हा साखरेच्या घट्ट पाकात कित्येक दिवस बुडवून ठेवला जातो. अच्छा, म्हणजे त्यात साखर मुरते. हो, ती पूर्ण साखर त्यात मुरते. त्यामुळे आवळ्याची औषधी गुण मिळवण्याच्या नादात प्रत्यक्षात अत्यंत उच्च दर्जाची थेट साखर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. हे म्हणजे साखरेची गोळी औषधाच्या वेष्टनात गुंडाळून खाण्यासारखं आहे. म्हणूनच मोरावळा मधुमेहात पूर्णपणे टाळायला हवा. अरे देवा, म्हणजे आपण आरोग्यासाठी खातोय असं वाटतं, पण प्रत्यक्षात साखरेचाच डोस घेतोय. अगदी तेच.
आणि याच संदर्भात या चर्चेतील 10वा आणि शेवटचा मुद्दा शरीराच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रकाश टाकतो. या यादीत स्पष्ट केलंय की साखरेसोबतच मीठ देखील कमी प्रमाणात खाणं आवश्यक आहे. मिठाचा आणि मधुमेहाचा काय संबंध? मीठ तर गोड नसतं. बऱ्याचदा असा समज असतो की मधुमेहात फक्त साखरेचाच विचार करायचा. पण मधुमेह हा आजार फक्त साखरेपुरता मर्यादित नसून तो रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण देणारा आजार आहे. शरीरातील वाढलेली साखर रक्तवाहिन्यांना आतून कडक आणि कमकुवत करते. त्यात जेव्हा आहारात मीठ जास्त येतं तेव्हा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वेगाने वाढतो. या वाढलेल्या दाबाचा सर्वात पहिला आणि भयानक फटका बसतो तो म्हणजे किडनीला. अच्छा, म्हणजे किडनीवर ताण येतो. हो, मधुमेहात किडनी आधीच शरीरातील अतिरिक्त साखर लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी ओव्हरटाईम काम करत असते. अशा अतिसंवेदनशील किडनीवर जेव्हा उच्च रक्तदाबाचा ताण येतो तेव्हा तिचे बारीक फिल्टर्स कायमचे निकामी होऊ शकतात. म्हणूनच मिठाचं प्रमाण अत्यंत कमी ठेवणं हे शरीराचं संपूर्ण संतुलन राखण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. या सर्व विवेचनावरून एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवते की ही 10 पदार्थांची यादी म्हणजे केवळ हे खाऊ नका असं सांगणारा एखादा कोरडा तक्ता नाहीये. नक्कीच नाही. हे मानवी शरीराची अत्यंत गुंतागुंतीची कार्यप्रणाली समजून घेण्याचं एक शास्त्र आहे. स्टार्चचं पचन कसं होतं, चरबी पेशींचे दरवाजे कसे अडवते आणि कारल्याच्या रसासारखा औषधी उपाय मेंदूला कसा संकटात टाकू शकतो, यामागे एक अत्यंत ठोस आणि अचूक विज्ञान आहे. हो, आणि म्हणूनच योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं ठरतं. बरोबर. अशावेळी फक्त इंटरनेटवरील माहितीच्या आधारे स्वतःच्या मनाने पथ्य पाळणे किंवा केवळ केमिकलयुक्त औषधे घेऊन लक्षणे तात्पुरती लपवणे किती अपुरे आहे हे लक्षात येतं. आजार मुळापासून बरा करायचा असेल तर आजाराची प्रकृती आणि स्वतःच्या शरीराची क्षमता अचूक ओळखता येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन मोलाचं ठरतं. होय. ज्यांना हे केवळ एक आजार व्यवस्थापन म्हणून न पाहता मुळापासून सोडवायचं आहे, त्यांच्यासाठी डॉक्टर रेणुशे यांचं प्रज्ञा क्लिनिक हे कोकण नगर रत्नागिरी इथे उपलब्ध आहे. पिनकोड 415639. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत क्लिनिक सुरू असतं आणि त्यांच्या टीमशी 705739040336 या मोबाईल नंबरवर सहज संपर्क साधून सखोल मार्गदर्शन मिळवता येतं. नक्कीच. अशा योग्य मार्गदर्शनाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे की जेव्हा अशा तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो तेव्हा सर्व रुग्णांसाठी एकच ठोकळेबाज उपाय किंवा एकच छापील कागद दिला जात नाही. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळी ट्रीटमेंट असते. हो, नाडी परीक्षेसारख्या अचूक आणि सूक्ष्म निदान पद्धतीमुळे प्रत्येक रुग्णाच्या स्वतःच्या शरीराची प्रकृती, त्याचे दोष आणि साखरेची सद्यस्थिती ओळखली जाते. त्यानुसार एक व्यक्तिगत म्हणजेच पर्सनलाइज्ड प्लॅन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट ठरवली जाते. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे एका रुग्णासाठी अमृतासमान ठरणारा उपाय दुसऱ्यासाठी विष ठरू शकतो, हे आपण कारल्याच्या उदाहरणावरून पाहिलंच आहे. हा आजार मुळापासून समजून घेऊन त्यावर नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने मात करण्याची ही एक अतिशय सुरक्षित आणि प्रभावी दिशा आहे. अगदी बरोबर. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेतून आपण हे पाहिलं की मधुमेहात काय खाऊ नये ही माहिती केवळ काही बंधने नाहीत, ती शरीराला, त्याच्या मर्यादांना आणि त्याच्या बदललेल्या गरजांना सन्मान देण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. अगदी खरंय. नैसर्गिक गोडव्याचा अतिरेक कसा टाळावा, आंब्यासारख्या फळातील कार्बोहायड्रेटचा हल्ला कसा काम करतो आणि पारंपरिक उपायांचं योग्य नियोजन किती महत्त्वाचं आहे हे आपण अत्यंत सविस्तरपणे पाहिलं. पण आजच्या या सविस्तर माहितीच्या प्रवासाचा शेवट करताना या सर्व चर्चेतून आलेला एक अत्यंत महत्त्वाचा विचार माझ्या मनात सतत घोळतोय, जो मला वाटतं प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. कोणता विचार? जर कारल्याच्या रसासारखे आरोग्यदायी मानले जाणारे उपाय आणि फळांसारखे पूर्णपणे नैसर्गिक घटक चुकीच्या वेळेस आणि चुकीच्या स्थितीत शरीरासाठी इतके घातक आणि जीवघेणे ठरू शकतात, तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा अजून किती चांगल्या सवयी केवळ ऐकीव माहितीवर अंधेपणे पाळत आहोत, ज्या प्रत्यक्षात आपल्या शरीराच्या मूळ प्रकृतीच्या आणि अंतर्गत विज्ञानाच्या अगदी विरुद्ध काम करत असतील. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. हो ना. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. या अत्यंत रंजक आणि डोळे उघडणाऱ्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.